नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण तुम्हाला नेमके पैसे किती येणार आहे, कारण अद्यापही जानेवारी महिना आता सुरू व्हायला लागलेला आहे, तरी देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केलेलं नाही आहे. तर मग तुम्हाला 2 महिन्याचे म्हणजेच 5,000 रुपये येतील का, आणि इतर म्हणजे जे विधवा महिला आहेत की जे दिव्यांग नाही अशा लाभार्थ्यांना 3,000 रुपये येतील का, असा प्रश्न जे आहे तर ते लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे. तर या विषयावर देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर जे आहे तर ते तुम्हाला नेमके पैसे कधी येणार, आणि GR न येता म्हणजे शासनाने अद्यापही GR नाही काढला तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहे का, आणि मग किती येणार, या सर्व विषयावर आज आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, महाराष्ट्र शासनाने किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सर्व निराधार योजनांच्या ऑफिसेसने किंवा मग वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला वारंवार सांगितलं गेलं आहे की तुम्ही बायोमेट्रिक करा आणि त्यानंतर तुमचं जे काही लिंकिंग आहे तर ते करा. या सर्व गोष्टी झालेल्या आहे आणि आता लाभार्थ्यांच्या याद्या देखील पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहे. त्याचबरोबर आता पैसे वितरणाची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे पैसे आता तुमच्या खात्यावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती कोण सांगताय, तर महाराष्ट्र शासनानेच त्यांच्या पोर्टलवरती ही माहिती दिलेली आहे की सदर पोर्टल बंद राहील. याविषयी तुम्ही माहिती ऐकलेलीच असेल. परंतु अद्यापही तो मेसेज येऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे आहे तर ते अनुदान येणे अपेक्षित होते, परंतु तसे काही झालेले नाही आणि अद्यापही जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेले नाही. आता हे नेमके अनुदान जमा कधी करणार आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत, परंतु तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला 2 महिन्याचे पैसे येतील एकत्र अशाविषयी सरकारने कुठेही घोषणा केलेली नाही, कारण सरकारला 1 महिन्याचेच पैसे देणे नाकी नऊ येत आहे, म्हणजे थोडं कठीण जात आहे. तर 2 महिन्याचे पैसे खरंच सरकार देईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला बऱ्याच लाभार्थ्यांनी फोन करून विचारलं की सर आता 2 महिने झाले तर 2 महिन्याचे येतील का, किंवा मग काही लाभार्थ्यांना तर नोव्हेंबरचे देखील अनुदान मिळाले नाही तर मग त्यांना 3 महिन्याचे पैसे येतील का, किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 येतील का, असं देखील विचारलेलं आहे. मी याआधी देखील मला आठवते तुम्हाला या विषयावर सविस्तर माहिती सांगितलेली होती, परंतु बरेच असे लाभार्थी आहेत जे लाभार्थी फक्त जे आहे तर अनुदान येण्याच्या कालावधीमध्ये व्हिडिओ पाहतात आणि त्यांना ती योग्य ती माहिती मिळत नाही, मग त्यांना वारंवार एक माहिती परत सांगावी लागते. अशा लाभार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की 2 महिन्याचे पैसे येतील असे सरकारने कुठेही सांगितलेले नाही आहे. आता सरकार प्रत्येक वेळेला किती महिन्याचे पैसे येतील हे सांगत असतं का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर बघा, किती महिन्याचे पैसे येतील हे जरी सरकार सांगत नसलं तरी GR जेव्हा काढतात, म्हणजे जेव्हा शासनाचा निर्णय येतो, शासन निर्णय, तर त्या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं असतं की नोव्हेंबर 2025चे पैसे एवढे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून जे आहे तर ते स्वतंत्र बँक खात्यामध्ये याचे हस्तांतरित करण्यात आलेले आहे, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे काय, तर जे प्रत्येक योजनेचं जे स्वतंत्र खातं आहे त्या खात्यामध्ये हे जे आहे तर ते केलेलं असतं. काय केलेलं असतं तर हस्तांतरित, म्हणजे ते पैसे टाकलेले असतात खास करून. तर अशा प्रकारे जे आहे तर ती माहिती कुठे असते तर शासन निर्णयामध्ये. परंतु आता यावेळेस काय झालं आहे तर यावेळेस शासन निर्णयच आलेला नाही, जो शासन निर्णय येणे अपेक्षित होते आणि त्यानंतर मॅसेज यायचा प्रत्येक वेळेला. काही वेळा तर 2 शासन निर्णय यायचे. मागच्या महिन्यामध्ये 11 तारखेला शासन निर्णय आलेला आहे, 16 तारखेला असे 2 शासन निर्णय आलेले आहे आणि त्यानंतर पैसे आले. परंतु या महिन्यामध्ये तसं झालेलं नाही, एकही शासन निर्णय अद्यापही सरकारने काढलेला नाही, परंतु पोर्टलवरती मॅसेज मात्र दिलेला आहे. तर आता शासन निर्णयच काढला नाही तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे येतील की 1 महिन्याचे येतील की 0 महिन्याचे येतील, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण पैसेच किती रुपये मंजूर झाले, किती कोटी रुपये झाले आणि किती रुपये स्वतंत्र बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले याविषयीची माहिती कुठेही उघडकीस आलेली नाही आहे, किती कोटी रुपये जे आहे तर ते मंजूर झालेले आहे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की नेमके पैसे तुम्हाला किती येणार आहे, 2 महिन्याचे येणार आहे की 1 महिन्याचे येणार आहे की 1500 येणार आहे की 2500 येणार आहे, असं अधिकृत कुठेही हे झालेलं नाही.
आता तुम्ही म्हणाल की सर बरेच लोक म्हणतात सर तुम्ही तुमच्या याच्यानुसार सांगा, तुम्ही जी माहिती सांगता ती योग्य असते. तर बरोबर आहे, योग्य असते, परंतु ती माहिती देखील उपलब्ध करावी लागते. त्यामुळे ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर तर आम्ही तुम्हाला आमच्या विश्वसनीय लोकांकडून जी माहिती मिळाली ती सांगतच असतो की नाही, ही अशी अशी माहिती मिळालेली आहे. आता ती काही लोकांना योग्य वाटते, काही लोकांना अयोग्य वाटते, कारण दोन्ही बाजू असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे अयोग्य आणि योग्य वाटणारी दोन्ही श्रोता आपल्याकडे आहेत. आता ती माहिती आपण पुढे पाहूया. पण सरकारने असं सांगायला पाहिजे होतं शासन निर्णय काढून की एवढे एवढे पैसे आहे आणि हे मंजूर करायचे. आता शासन निर्णय आला नाही तर प्रोसेस होणार आहे का, पैसे खरंच लाभार्थ्यांना येणार आहे का? मी बऱ्याच आमच्या विभागाकडे किंवा जे काही आमचे बांधव आहेत अशा सर्व विभागाकडे चौकशी केली, तर त्या विभागाकडून सांगलं जातं की आम्ही असं असं केलेलं आहे, ही प्रोसेस झालेली आहे, आता या तारखेपर्यंत यायला पाहिजे. ती माहिती आपण तुम्हाला याआधी देखील दिलेली आहे आणि पुढे देखील ती माहिती येत राहील. परंतु मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही शासनाने पैसेच मंजूर केलेले नाही किंवा आम्हाला माहीतच नाही किती रुपये आहेत किंवा किती कोटी रुपये मंजूर झाले, तर अनुदान येणार आहे की फक्त तो मेसेज हा पोर्टलवरती दाखवण्यासाठीच आहे? हा प्रश्न आता लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे. लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत ते काहीही खरं नाही. कारण याआधी देखील अशा प्रकारे झालेलं आहे एकदा की लाभार्थ्यांना पैसे येतील म्हणून जे आहे तर ते दिव्यांग लाभार्थ्यांना आश्वासन दिलेलं होतं आणि त्या महिन्याचे 1000 रुपये आलेलेच नव्हते. मग अशा पद्धतीनेच आता यावेळेस देखील होणार आहे का, असा देखील प्रश्न विचारला जातो आहे. मी याआधी देखील सांगितलं असं एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य नाही, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये बरेच लाभार्थी आहे आणि प्रत्येकांना पैसे न देणं हे शक्य नाही. पण असं होऊ शकेल की काही लाभार्थ्यांना यामधून वगळलं जाईल आणि काही लाभार्थ्यांना यामध्ये अनुदान दिलं जाईल. तर असं होऊ शकतं. आता आपण पुढे पाहूया, कारण तुम्ही सांगणारच आहात, लाभार्थी तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला किती रुपये मिळाले किंवा तुमच्या अनुदानाची माहिती म्हणजे एक्झॅक्टली माहिती तुमच्याकडेच उपलब्ध असेल. आमच्याकडे सरकारी डेटा, सरकारने सांगितलेली माहिती, ऑफिसर्सने सांगितलेली माहिती किंवा मग GR आला असेल तर GRची माहिती किंवा मग आम्ही कुठेतरी चौकशी केली असेल आणि त्यांनी दिलेली उत्तरं, या पद्धतीची माहिती उपलब्ध असते. परंतु तुम्ही लाभार्थी आहात, तुमच्याकडे अधिकृत जर एखाद्या तालुक्याने सांगितलं की नाही आमच्या तालुक्यातील सर्व दिव्यांगांना 2500 आले, परंतु जर तुम्ही लाभार्थी आहात तुम्हाला जर 1500 आले असेल तर खरी परिस्थिती हे तुमच्याकडूनच आम्हाला देखील समजते. कारण तुम्ही आणि सरकार जे आहे तर ते यामध्ये कुठलं आहे, यामधलं काय अकाउंटमध्ये तुमचे जे पैसे येतील तर तीच खरी रक्कम आहे ना. असं नाही की सरकार 2500 सांगते आणि तुम्हाला 1500 येते, असं बऱ्याचदा झालेलं आहे. तर त्यामुळे आता बघूया पुढे काय होणार आहे. पुढे देखील आम्ही तालुक्यांशी संपर्क साधून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.